त्यानं दिली तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऊर्जा आणि पूर्वा पद्माला घेऊन पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि त्याच वेळेला खबर येते की विक्रांत हा फरार झालेला आहे, तो पळून गेलेला आहे. हे जेव्हा आता पोलिसांना समजतं ना, तेव्हा पोलीस मात्र चकित होतात आणि त्यांना या गोष्टी आधीपासूनच माहिती असतात की बड्या बापाची औलाद ही ऐन वेळेला पळूनच जात असते आणि इथे इन्स्पेक्टर साहेब देखील तसंच काहीसं बोलत असतात. पण आता विक्रांत जे साथीदार असतात ना, ते मात्र पकडले गेलेले असतात आणि त्यामुळेच ते साथीदार आता तिथे येऊन म्हणत असतात की आम्ही काहीच केलेलं नाही. पण आता इन्स्पेक्टर साहेब या सगळ्याची व्यवस्थितपणे नोंद घेतात. म्हणजेच काय तर आता त्यांनाही माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत त्या. पण आता पद्माही समोर असते आणि पद्माही आता शांतच असते. पण ही ऊर्जा मात्र शांत न राहता आता त्या माणसांना म्हणत असते की आता हे बोलत नाही आहेत, पण तेव्हा यांचे हात तर भराभरात चालत होते. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आता एक एक करून चौकशी करत असतात आणि त्यांना विचारत असतात, काय रे, कुठे काय केलं होतं सांग, बरोबर बोल, नाही तर बघ कसे फटके देतो ते. असं बोलल्याबरोबर आता मात्र ती मुलं बोलतं व्हायला जातात. तितक्यातच हर्षवर्धन तिथे येतो. हर्षवर्धन जहागीरदार तिथे आल्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेबांची हवा तर आता वरचढ चाललेली असते. म्हणजे आता इन्स्पेक्टर साहेबांना हर्षवर्धन साहेबांना कुठे बसू आणि कुठे नाही असं झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता मात्र त्यांना कळतच नसतं की काय करावं. त्यामुळेच आता ते इकडे तिकडे फक्त फिरत असतात आणि त्याच वेळेला त्यांना बसायला सुद्धा खुर्ची दिली जाते. साहेब, बऱ्याच दिवसानंतर पोलीस स्टेशनला आलात, पण उभे राहू नका, काय काम काढलं आज, तर विक्रांतची केस मी घेतली आहे असं ते आता म्हणू लागतात. आणि त्याच वेळेला आता तिथे विक्रांतचे जे मित्र असतात ना, त्यांची सुद्धा चौकशी करायला खास करून हर्षवर्धन तिथे आलेला असतो. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. पण हर्षवर्धनला आता त्याच्या परीने या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात. म्हणूनच जेव्हा विक्रांतचे जे साथीदार असतात त्यांना सुद्धा हर्षवर्धन विचारत असतो की तुम्हाला यांनी काही प्रश्न विचारले का, तुम्ही काही कबुली दिली आहे का. त्यावरती चारही मुलं नाही असं म्हणतात. त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब मात्र म्हणत असतात की घ्या बसा, तुमच्यासाठी चहा आहे स्पेशल. आपल्या या पोलीस स्टेशनमध्ये चहाशिवाय बाकी काहीच मिळणार नाही. आता ऊर्जाला राग येत असतो, कारण एवढ्या वेळ जे इन्स्पेक्टर जे असतात ते मात्र सगळं काही व्यवस्थित चिडीचूपपणे करायला तयार असतात. त्यांची मात्र आता सगळीच नक्षाच बदली झालेला असतो आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त राग ना खरं तर ऊर्जाला येत असतो. तरीसुद्धा ऊर्जा शांत असते आणि ती सगळी मजा बघत असते. आता इन्स्पेक्टर साहेब जे असतात ते हर्षवर्धनला चहा देतात आणि म्हणत असतात की आपल्या इथे हे एवढंच मिळू शकतं, पण तुम्ही तोपर्यंत हे तरी घ्या. आणि त्याच वेळेला आम्हाला तक्रार आली आहे आणि त्याच तक्रारीमुळे आम्ही या मुलांना अटक केले. पण यातला विक्रांत अजूनही फरार आहे, तो आमदार साहेबांचा मुलगा आहे. मग त्याची केस तुम्ही लढताय का, असं देखील आता इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की हो, मीच त्याची केस लढतोय आणि काही झालं ना तरीसुद्धा मी त्याच्या बाजूने उभा आहे. कारण मला माहिती आहे ना की मी एखादी केस हातात घेतली तर ती मी अशी सहजासहजी सोडत नसतो. आणि त्याच वेळेला तुम्हालाही चांगलंच माहिती आहे माझं काम. मला सांगा, FIR केली आहे का. FIR जर नसेल तर तुम्ही या मुलांना कसं काय उचलू शकता. त्याचबरोबर ही बघा, ही मुलगी आली होती असं बोलून आता इन्स्पेक्टर साहेब जेव्हा पद्माकडे बोट दाखवायला जातात ना, तेव्हा पद्मा तर तिकडनं गायबच झालेली असते. पद्मा तर आता दिसतच नसते. ऊर्जा आणि पूर्वासुद्धा बाजूला पाहतात तर त्यांना पद्मा दिसत नाही. त्यामुळे ती मुलगी ती कुठे गेली, ती तर होती ना. त्यावेळेला आता मागे न बघताच हर्षवर्धन बोलत असतो की हे असंच असतं, जेव्हा काही गोष्टी केलेल्या नसतात आणि उगाच समोरच्याला अडकवायचं असतं ना, तेव्हा त्या मुलीचं धाडस होत नाही. आणि तसंच तिचंही झालेलं आहे. जर तिचं स्वतःचंच धाडस नाही आहे, ती या सगळ्यासाठी उभी नाही आहे, मग आपण तिची तक्रार तरी का घ्यावी. आणि तुम्ही असं म्हणताय की त्याने म्हणजेच केलं आहे सगळं, तर आपल्याकडे काही पुरावा आहे का, नाही ना. आणि तुमच्याकडे FIR असल्याशिवाय तुम्ही या कोणालाही अटक करू शकत नाही, असं देखील आता इन्स्पेक्टरना हर्षवर्धन बोलत असतो. त्याच वेळेला आता ऊर्जाचा आवाज वाढलेला असतो, कारण ऊर्जाला ना या सगळ्या गोष्टींना समजतच नसतात.
हर्षवर्धनने सरळ सरळ त्या मुलांना सुद्धा तिकडनं जायला सांगितलेलं असतं आणि ही केस क्लोज असं म्हटलेलं असतं. त्यामुळे ऊर्जाचं डोकं सटकलेलं असतं, कारण आता त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा हेच आता तिच्या डोक्यात असतं. पण ज्या वेळेला हर्षवर्धन मागे बघतो तेव्हा त्याला पूर्वा दिसते. पूर्वाला बघितल्यावर तो म्हणतो की तू इथेच, आणि ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची, असंही तो म्हणतो. पण पूर्वाला तोंडातनं एकही शब्द काढत नाही, ती शांतच असते. दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धन पूर्वाला म्हणत असतो की सांग ना, मला सांग काय झालंय नेमकं ते, म्हणजे ती मुलगी तुझी होती का जिच्यावर अन्याय झाला? तर पूर्वा नाही असं म्हणते. मग ती कोण होती हे तरी मला जरा समजू दे ना, म्हणजे मलाही कळेल. मग आता इकडे ऊर्जा सांगत असते, तिची मुलगी आहे ऊर्जा यशवंत शिंदे अशी ओळख करून दिल्याबरोबर, अच्छा तू आहेस तर, आणि काय गं तुझ्या मुलीला ॲडव्होकेट केलंय? यशवंतची एवढी मोठी हार असताना सुद्धा त्याने काय केलं आहे या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना सुद्धा तू तुझ्या मुलीला पुन्हा एकदा ॲडव्होकेट केलंय का? पण हे कशासाठी? आधीच सगळ्यात ना गेलेली होतीस ना, मग आता पुन्हा हे सगळं कशासाठी केलंस तू? असं देखील बोलून आता हर्षवर्धन पूर्वाला टॉर्चर करत असतो. पण पूर्वाच्या तोंडात ना एकही शब्द काही बाहेर पडत नसतो. ती शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते. पण ऊर्जाला नक्कीच काहीतरी पॉईंट वाटत असतो. ऊर्जा आता वेगळ्याच नजरेने पूर्वाकडे आणि हर्षवर्धनकडे बघत असते. त्याच वेळेला तुलाही चांगलंच माहिती आहे आपले संबंध किती चांगले होते ते, आपण फ्रेंड्स होतो. पण तरीसुद्धा बघितलंच ना यशवंतच्या बाबतीत काय झालं, आणि तेव्हापासून मला असं वाटत होतं की तू पुन्हा या सगळ्या चुका करणार नाही, पण तू पुन्हा आपल्या मुलीला या सगळ्या चुका करायला लावतेस. आणि कशासाठी? अगं तुझ्या मुलीला ना माझ्या फर्ममध्ये पाठव, तिला मी चांगलं ट्रेनिंग देतो, चांगलं श्रीमंत करतो, 101 केस देतो आणि त्यामध्ये ती चांगला पैसाही कमवेल. ही असं रस्त्यावरच्या कोणत्याही मुलांना सपोर्ट करून काय होणार आहे? तुला काय दिसलं? आणि तू वकील म्हणतेस ना स्वतःला, काय दिसलं म्हणून तू त्या मुलीला साथ देत होतीस? असं हर्षवर्धन ऊर्जाला विचारू लागतात. त्याच वेळेला ऊर्जा पद्माबद्दल सांगू लागते, म्हणजेच पद्मा तिला रस्त्यावर भेटली होती आणि तिच्या मागे हे गुंडसुद्धा होते. ऑलरेडी पद्मावर हा हल्ला झालेला होता, म्हणूनच ती स्वतःचं रक्षण करण्यासाठी पळत होती. त्याच वेळेला मात्र आता तू वकील आहेस तर ही गोष्ट दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करून बघ ना, म्हणजेच एक गोष्ट डोक्यामध्ये कायम फिट ठेव, जर तिच्या मागे काही गुंड धावत होते, पळत होते, तर याचा अर्थ असा नाही ना की ते फक्त याच गोष्टीसाठी धावत असतील, त्याच्यासाठी सुद्धा काही वेगळं कारण तर असूच शकतं ना. कारण एखाद्या मुलीच्या मागे जर गुंड लागत असतील तर त्यामागे एक कारणही असू शकतं की तिच्या मागे ते चोरी करत असतील किंवा काही पैसे हवे असतील, त्याचसाठी तिचा पाठलाग करत असतील, हेही कारण असू शकतं. असं नाही की तेच कारण आहे, असं हर्षवर्धन ऊर्जाला बोलू लागतो. त्याच वेळेला ऊर्जा म्हणते की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे. कारण मी स्वतः त्या मुलीवर अन्याय होताना पाहिला आहे. बिचारी जीवाच्या आकांताने ओरडत होती, स्वतःचं रक्षण करत होती. पण हे तुमच्यासारख्यांना काय कळणार? ऊर्जा ठामपणे बोलत असते. पण इकडे मात्र हर्षवर्धनने या सगळ्या गोष्टींना सिरियसमध्ये घेतलेल्या नसतात. हर्षवर्धन हा एक मोठा वकील आहे आणि त्यामुळेच ना त्याला या सगळ्या गोष्टी कशा पलटवायच्या ना त्या बरोबर माहिती असतात आणि अगदी तशाच त्या गोष्टी तो पलटवत असतो. म्हणूनच ना खूपच जास्त राग ना आता आलेला असतो, तो म्हणजे ऊर्जाला. पण उलट इथे हर्षवर्धन पूर्वाला सांगत असतो की तुला तर चांगलंच माहिती आहे आपले जुने संबंध आहेत आणि त्यासाठी मी तुला सांगतोय, तुझ्या मुलीला समजाव, या सगळ्या भानगडीत पडू नको म्हणून म्हणावं. कारण तुलाही माहिती आहे की आपली सोयरीकही आहे, आपली ही नाती आता पुन्हा एकदा बांधली गेलेली आहेत आणि मला हे नको असं वाटतंय. त्यामुळे तू जरा तुझ्या पद्धतीने तुझ्या मुलीला समजाव आणि या केसच्या नादी लागू नकोस, असंही आता समजावलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता जो इन्स्पेक्टर असतो ना तो म्हणत असतो, अरे च्छा, इथे तर तुमच्या ज्या काही दुरावलेल्या गाठी होत्या त्या तर जुळल्या की, म्हणजे काय भारी कोइन्सिडन्स झाला आहे ना, असं देखील आता इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात. तेवढ्यातच आता हर्षवर्धन त्यांना बोलत असतो की बघा, मला जे काही बोलायचं होतं ते मी सांगितले, आता ही केस आपण इथेच क्लोज करूया, या विषयावर पुन्हा मला काही वाढलेलं नकोय. आणि मुली,
तुला मी सांगतोय, तू माझ्या उद्या फर्ममध्ये ये, आपण तिथेच काही तो निर्णय घेऊया, आपण तिथे तुझ्याशी बोलूया, मग तुला मी चांगलं कामही देतो, असं देखील आता हर्षवर्धन जो आहे तो बोलत असतो. हर्षवर्धन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र तो तिकडनं निघून जातो. मात्र आता ऊर्जाला राग आलेला असतो. ऊर्जा लगेचच त्या इन्स्पेक्टरकडे जाते आणि त्यांच्यावर ओरडतच म्हणत असते की काय तुमचं, जेव्हा ते वकील आले त्याच्याबरोबर तुमचा आवाजच बंद झाला होता, त्याआधी तर तुम्ही खूप मोठमोठ्या बाता मारत होतात की तुम्ही असं करणार आहे, तसं करणार आहे, या मुलांची वाट लावणार आहे. जेव्हा तिथे इन्स्पेक्टर आले तेव्हा तुम्ही का शांत बसलात, का त्याच्यावर काही रिॲक्ट केलं नाही? मला ना कधी कधी कोणत्या गोष्टी कळतच नाही. तेव्हा तर तुम्ही त्यांची खातिरदारी करत होतात, आधी तर सांगत होतात की ह्यांना कसं या सगळ्यामध्ये अडकवणार आहे ते. मग आता या सगळ्या गोष्टी वेगळ्या बारकाईने विचार करून बघा ना. मग दुसरीकडे मात्र मला कळतंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असतील, पण आम्ही हा वेगळ्या व्ह्यूने विचार करतो. मला काही खातिरदारी करायची गरज नाही पडलेली, कारण आहे ना मी इन्स्पेक्टर आहे आणि माझा स्वाभिमान मी जपतो. ते काय आहे ना, असे 2 शब्द गोड बोलावे लागतात आणि जर 2 शब्द गोड बोललो नाही ना तर माझी बदली ती लोक एकाच झटक्यात करू शकतात, कारण त्याची तेवढी पोच आहे. आणि म्हणूनच त्याच्यासमोर मला लाडीगोडी लावून तेवढ्यापुरती बोलावं लागतं. आणि हे मुली, तू तर वकील आहेस ना, मग वकिलासारखं काम कर ना. का असं करतेस? तू एक काम कर, तू FIR कर, मी स्वतः त्या मुलाला पुन्हा पकडून आणतो आणि तुला न्याय मिळवून देतो. मी पण सुद्धा अशी केस जी आहे ती सोडत नसतो. मी तुला सांगतोय, बघतो कसं काय होतंय ते. तू फक्त FIR कर, मग पुढचं काय करायचं ना ते मी अरेंज करतो. असं देखील आता ते इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ना ते मात्र आता बोलत असतात, कारण तुमची जी तक्रार करणारी मुलगी होती ती पद्मासुद्धा पळून गेली. मग आपण तरी काय करणार होतं इथे, हे सगळं बोलत आता इन्स्पेक्टर मात्र आता समजवायचा प्रयत्न हे मात्र आता ऊर्जाला करत असतात. आणि मग ऊर्जाला साथ मिळालेली असते आणि त्यामुळे ऊर्जा मात्र आता म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही जर मला म्हणत असाल ना की तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात आणि जर तुम्ही मला मदत करणार असाल ना तर त्या मुलीची FIR मी करून घेते आणि मी तिला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन येते. मग तर झालं ना, जा पुरी, तुला काही करायचे ते कर, मी तुझ्यासाठी नक्कीच आहे मदतीला. पण मला तेव्हा FIR असेल ना हातात तेव्हाच काही करता येईल, नाही तर मला काहीच करता येणार नाही, असं देखील आता इन्स्पेक्टर साहेब जे आहे ते मात्र ऊर्जाला सांगू लागतात. ऊर्जा आणि पूर्वा आता बाहेर पडलेले असतात. ऊर्जाच्या डोक्यामध्ये सतत तेच फिरत असतं की हर्षवर्धनने यशवंतबद्दल म्हणजे तिच्या वडिलांबद्दल काहीतरी पूर्वाला म्हटलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीची पडताळणी आता ऊर्जाला करून घ्यायची असते. आणि म्हणूनच ऊर्जा आपल्या आईला पूर्वाला विचारत असते की मग अशी ते हर्षवर्धन काय बोलत होते, म्हणजे नक्कीच तुमची मैत्री होती का अजून काही? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आई. आता हे सगळं इथे बोलण्यासारखं नाही राहिलेलं, आपण घरी जाऊन बोलूया या विषयावर. आई, मला आत्ता उत्तर हवं आहे. अगं, तुला कळतंय का, आपण आता रस्त्यावर आहोत, हे विषय इथे बोलण्यासारखे नाही आहेत. आता आपण हे नको इथे बोलायला. आणि मी काय म्हणते, तू ना ही केस घेऊच नको, असं देखील आता ठामपणे पूर्वा ही ऊर्जाला सांगत असते. पण ऊर्जा या सगळ्यासाठी तयार होत नाही. ऊर्जा म्हणत असते की नाही आई, पण काही झालं तरी ही केस मी घेणारच आहे, मी ऐकणार नाही आहे तुझं, कारण माझ्यासाठी ही केस खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ही केस मी सोडणार नाही, कारण इथे मुलीवर अन्याय झालेला आहे. दुसरीकडे मात्र पद्मा आपल्या भावाला बंटीला घेऊन बॅगेत कपडे भरत असते आणि तिला आता तिकडनं सटकायचं असतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. बंटी म्हणत असतो की तू असं काय करतेस, माझी ही शाळा आहे, माझ्या सगळ्याचा विचार कर. पण आता बंटीचं एकाही शब्दाने ऐकायला तिथे मात्र पद्मा तयार नसते. पद्मा सरळ सांगते की मला तू कोणत्याही गोष्टी सांगू नको, आपल्याला निघावं लागणार आहे. तेवढ्यातच ऊर्जा येते आणि ऊर्जा पद्माला थांबवते आणि पद्माला म्हणत असते की पद्मा, माझं ऐक, असं करू नकोस, जाऊ नकोस, तू तिकडनं पळ का काढलास? त्याच वेळेला पद्मा म्हणते की मी काय करू, मला खरंच कळलं नाही, पण या सगळ्या गोष्टी मला नाही जमणार. का नाही जमणार? तू करू शकतेस. अगं, तुला माहिती आहे का नाही जमणार ते? कारण जे हर्षवर्धन आले होते ना वकील म्हणून, ते माझे मालक आहेत आणि हाच प्रश्न नाही राहिला. तुला अजून एक गोष्ट सांगते, ते मालक तर माझे आहेतच आणि सोबतच तुला माहिती आहे का,
ते विक्रांतचे म्हणजे ज्यांनी माझ्यावर हात टाकलाय त्याचे सासरे आहेत, तो त्यांचा जावई होणार आहे आणि मग ते त्यांची केस घेत आहेत. आतापर्यंत हर्षवर्धन साहेबांनी माझ्या कुटुंबासाठी खूप केलंय. म्हणजेच लॉकडाऊनमध्ये माझ्या कुटुंबाला खरी गरज होती, माझे आईवडील आजारी होते, तेव्हा सगळा घर खर्च सगळं काही हर्षवर्धन साहेबांनी केलंय आणि आज मी त्यांच्या जावयावर असे सगळे आरोप केले आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांना अडकवलं आणि त्यांच्याच विरोधात केस उभी केली तर कसं चालणार आहे. नाही ऊर्जा, मला नाही जमणार, सॉरी असं देखील पद्मा आता ऊर्जाला सांगत असते. पण तरीसुद्धा ऊर्जा कुठे ऐकते. ऊर्जा पद्माला म्हणत असते की मी नाही ऐकून घेणार, काही झालं ना तरीसुद्धा तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि तुला असं वाटतंय का की आपल्या पाठीशी कोणी नसणार. आपल्या पाठीशी तिथे असणारे सगळेजण आहेत. जिथे आपल्या इथे मारामारी झाली होती तेव्हा सगळीजणं तिथे होती. त्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे की तुझ्यासोबत काय झालं होतं ते. आणि तसंही तो मुलगा आहेच की ज्याने मला सांगितलेही आहे की तो या सगळ्यामध्ये आपल्याला साथही देणार आहे. मग तू काळजी करू नको, कोर्टात तो जरी साक्ष द्यायला आला ना तरी आपली केस ना स्ट्रॉंग होऊ शकते. मला त्याने तसं वचन दिलं आहे की कोर्टामध्ये येऊन तो सगळ्या गोष्टीची पडताळणी करेल आणि सगळं सत्य सांगेल. मग आता आपण का घाबरत आहोत, आपण बोलूया. मला हर्षवर्धन समोर ही केस घेऊन उभंच राहायचं आहे हे तर आता ऊर्जाने ठरवलेलंच असतं. कारण ऊर्जाला आणि तिच्या वडिलांना खरं तर हर्षवर्धन कमी लेखत होता. या गोष्टी बरोबर इकडे मात्र आता ऊर्जाच्या डोक्यामध्ये फिट होत्या आणि त्यामुळे आता ऊर्जाला या सगळ्याचा बदला तर घ्यायचाच असतो आणि म्हणूनच ऊर्जा पद्माला पुढे करत असते आणि म्हणत असते की आता असं शांत राहून चालणार नाही. काही झालं तरीसुद्धा आता आपण जे आहेत ते प्रयत्न करत राहायला हवेत. आणि त्याच वेळेला पद्मा आणि ऊर्जा ह्या दोघीही जणी एकत्रच असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऊर्जा आता रस्त्यावरनं जात असते आणि समोरून ना नेमकी शौर्याची गाडी येत असते. शौर्याच्या गाडीची ठोकर ऊर्जाला लागणार. ऊर्जा लगेच दगड उचलून त्याच्या काचेवर मारणार असते आणि त्याच वेळेला आता गाडीतून उतरून शौर्य बाहेर येतो. शौर्यला बघून आता ऊर्जा म्हणत असते की तू इथे शौर्य आणि एवढी महागडी गाडी, मला वाटलं कोण आहे. आणि त्याच वेळेला एवढ्या महागड्या गाडीतून तू काही श्रीमंत बापाचा पोरगा आहेस का, असं देखील आता ऊर्जा ही शौर्यला विचारते. त्यावेळेला शौर्य घाबरतो आणि शौर्याच्या लक्षात येतं या त्याला काय बोलला होता आणि मंग्याने त्याला सांगितलं होतं की ती बड्या बापाच्या पोरासोबत बिलकुलही बोलणार नाही, फ्रेंडशिपही करणार नाही. त्यामुळे विचार कर आणि निर्णय घे. आणि त्यामुळेच आता जेव्हा बड्या बापाची गाडी बघून आता त्याला प्रश्न विचारलेला असतो ना ऊर्जाने, तेव्हा मात्र शौर्याची बोलती बंदच झालेली असते. तो काय बोलू शकत नसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असे पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.